नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मी आता असं आंबोली आणि माझ्यासोबत ना माझी बहिणी असतात. हे बघा, हाय. नाव सांगा जरा तुमची, इंट्रोड्यूस करतो तुम्हाला. ओके, तर आमचं आता प्लॅन असो हा की आम्ही आता सावंतवाडीवरनं निघालो. आम्ही चाललो हम्पी ट्रिपसाठी, फॅमिली ट्रिप. म्हटलं बहिणींका जरा फिराक काहीतरी जाऊया. यांच्यानीच प्लॅन केलो. आम्ही आता हम्पी जातलो. त्याच्या आधी ना आम्ही आता बेळगाव जातलो. पहिली बेळगावात दुसरी बहीण आहे माझी आताची मुलगी, तिका घेतलो. थंय एक स्टे करतलो. त्याच्या पुढे नंतर हम्पी उद्या निघतलो ॲक्च्युली. तर ही 3-4 दिवसाची ट्रिप असतली. बघूया कसा काय होता प्लॅन. काय एवढा डिटेल करूक नाहीसा. तर आता जस्ट निघालो आम्ही. आता आंबोले कसो पुढे आता जर्नीवर काय काय होता ना आता आम्ही तुमका दाखवतो. आमच्याबरोबर रवा, एन्जॉय करा. बसली चला. ही आत्ता उलटी केली ती सांगणार काय तू? बोल आता काहीतरी. धबधब्यावर आम्ही पोहोचलोय. तर असं पाणी थोडं आहे यार. ठीक आहे, पण कोण घेणार? तू कोण खाणार? हा चालेल. नाश्ता ऐवजी एकात कमी घाला मसाला, एकात कमी घाला, बाकीचे 2 फुल स्पायसी वगैरे घाला. बघ, आंबोलीतच ना एवढा ट्रॅफिक आहे ना. 31 ला ना पब्लिक काहीतरी भाई चालला आमच्यासारखी. लय डेंजर ट्रॅफिक हैसरच. आणि हे बघ उलटी बिलटी करून भाई आता कॉर्न खाऊक बसलत. बघा जरा. आंबोलीत पोहोचलेलो मित्रांनो. ह्यो चेकपोस्ट पोलीस आम्ही, त्यामुळे आता बंद करते आणि आता फाईन मारीत. जरा थांबलो आता आणि होईल आता श्रीदेव नांगरतास. या ग या. आंबोलीच्या पुढेच असा या जाताना. इकडे आलेली पहिली तेव्हा. तुला भारी पॉइंट दाखवू एक. त्या पॉइंटला चल, तिकडेच तो इकडून खाली बघ किती डीप आहे बघ. हा बघितलं ना. कधी आलो नाही मग तेच सांगते तुला. हे ना पडून काय नाही करणार. नांगरतास वॉटरफॉल भाई मी एकदा दिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्यो आता ह्यो वॉटरफॉल असं आणा की वॉटरफॉल कसं आम्ही खालून बघतो वरनं पडताना ना, ह्यो आम्ही वरून बघतो आणि खाली असं दरी आणि पडता. बघा हे बघा, न पडता आणि या दरीत पूर्ण खोल. नांगरतास वॉटरफॉल बघलेलो. आता जर्नी परत चालू करूया. बेळगावच्या दिशेने जाऊया. टाइम झाला 10:15. बघूया. ऊस दिसक सुरू झालेले आहेत. वी आर इन बेळगाव एरिया नाही रे, आसपास. मला ऊस खायचा आहे. तिकडे जाऊन खा आता, नको बापरे. आम्ही कोल्हापूरला गेलेलो ना तेव्हा असे ऊस खाल्लेले रपारप गाडीवाल्याला थांबून. आता बघूया भेटतो काय. जाताना भेटेल कुठे ते बघूया. हे बघा 20 किलोमीटर रवलेला असा. ट्रिप जस्ट सुरू झाला आणि हे झोपलाय बघा. आता कानात बोटी घालून बसला जा बघा. आणि माका फुल आता 4 दिवस ना ड्रायव्हिंग करूची. म्हणजे माझा एंटरटेनमेंट का मी काय करू. हे झोपली. मी आता गाणी बिणी मस्त लायतले ट्रॅक डिवाइन आणि भाई नाही. तू झोप तू भाई, बस झाली. नको कष्ट नको घेऊ. तू रात्री जागी राहा मोबाईल वर. आता तू आता एवढं सांगतोय मग मी झोपतेच आता. बघा आज सांगते मी झोपते. झोप. बेळगाव इलेला असा 5 किलोमीटर रावला. मॅडम उठलेले आहेत भाई. तुमचं परत एकदा गुड मॉर्निंग करतो. ओके, गुड मॉर्निंग. आता तुम्ही रूट सांगा. मॅडम माहित हा भाई, गुगल मॅप आहे ते. हा उतर ना बॅग घे ना, इकडेच उतर ना. कशाला डबल मी याच्यातच राहणार आहे, त्यामुळे मला काही बॅगची गरज नाहीये. बेळगाव पोचलेलो. ह्यो माझा आत्याचा मुलगा शिवम. ह्यो उद्या येऊचं नाही कारण ह्याची एक्झाम असं नाही रे. हा तर आता ना पार्किंगला गाडी हय लावली आहे कारण घराच्या बाजूक पार्किंग नाही. सो दिया विधी थंय उतरले आणि पार्किंगला आता आम्ही 2 व्हीलरने थंय जातलो. आता डायरेक्ट जाऊया आत्याकडे. मला येऊकच देऊचं होतं घरात. ए त्याला धर जरा. बघ हा त्याला.
नाही ना जाणार. ए रॉकी बस 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 खाली बस तू मला फिरव बस तिकडे. ए रॉकी पळता रॉकी. शिवानी कुठे आहे? तू इथे हा आणि काका कुठे आहेत? काका अच्छा येऊन दे. तुझं झालं मोबाईल? कशी पडली? तर आता दुपारचं जेवण वगैरे झालेलं असा आणि आम्ही ना आज बेळगावातच राहतलो. उद्या आम्ही हम्पीक जाऊन निघतलो. तर आता बेळगावात थोडे जे 1-2 पॉईंट आहेत ना ते फिरान घेतो. दुपारी साधारण आता 3 वाजलं, एक संध्याकाळी 8पर्यंत थंयसर तुमका दाखवतो. आमच्याबरोबर शिवम आणि शिवानी जॉईन झाला. शिवानी आता अजून तुमका दाखवू ना, मी दाखवतोय. चल शिवम गाडी लाव. तर आम्ही आता निघालो भूतनाथ टेम्पल म्हणून असं एक मस्तपैकी डोंगरावर जुना मंदिर असं एकदम. तर सगळे असं शिवानी दाखवचा राहुलाला ना, दाखव रे भाई. ते का शिवानी हाय कर ग जरा. तर शिवानी आमच्याबरोबर उद्या ट्रिपला असताना आणि ह्यो ज्यांनी कॅमेरा धरला ना शिवम, तो नायक आणि त्याची एक्झाम व्हेरी बॅड, व्हेरी अरे वर्षभर एक्झामच चालू असतं. फीलिंग सॅड ना. सगळे फंक्शन एक्झाम चालू आहेत. काय झालं? एक्झाम आहे. नो प्रॉब्लेम. आम्ही आता निघतोच होय. ते पोचल्यावर तुमका दाखवते काय लोकेशन. आता माका पण अजून माहित नाही. चला. तर आम्ही आता पोचलोय भूतनाथ टेम्पल मध्ये. मस्त एकदम पहाडी राहा आणि दगड असे दगडच सगळे ना रे. जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येतात ना, मजा येते चढवा. सांगतोय मला. तुमका आता दाखवतो बघा. या काय नवीन बांधतात गेट, हे पण कॉन्क्रीट बांधतात. अरे हे बांधलं असतं मेन एंट्रन्स. तर बघा ता दिसतं तर मंदिर आणि ह्या बाजूक पूर्ण काय म्हणतात ता उतार डोंगराला पूर्ण. या डेंजर मजा. हे बघा कसा मंदिर हा बघा, किती जुना असताला. पूर्ण दिसताना तो दगड असा आणि ह्या आता माझ्या मते ना बांधला, मला पूर्ण डिटेल माहित नाही. होय तो दगडच असा आणि दगडाच्या आतमध्ये ते शिवलिंग असं वाटतं. आणि हे बाहेरचं बांधलेलं आहे. हा हे नंतर बांधलंय. चलो डायरेक्ट देवळात पहिले जाऊया. दादा चप्पल काय ना झाड असा एक वर इलाला आणि हा गणपतीच्या आकाराचं मूळ दिसता पूर्ण ना. ओम नमः शिवाय लिहिलेला. या बाजूला आहे बघूया. काय पुरा हे दिसायला हायवे इकडे झालं ना. हा इकडून झालो. हे बघ इकडे फोटो काढूया आपण मग. व्हॉट्स युअर एक्सपिरियन्स? कसं वाटतंय झोपून? आहे गप्परे. म्हणजे इकडे येऊन मी कसं गाडीची वाटतं? झोपली नाही. इकडे येऊन कसं वाटतं? इकडे येऊन डेंजर. डेंजर. वर्ड्स नाहीयेत एक्सप्रेस करायला. दगड मस्त आहे. हम्पीला असंच असणार. माहिती आहे. दगड मी जाऊन आली हम्पीला. सो हा ट्रेलर आहे. हा पिक्चर अभी बाकी आहे. तिकडे केव्स वगैरे डेंजर आहे. हा हे बघा मंदिर फिरलं आणि यांची काय चालू झाली? फोटो सेशन. काढा मस्त आहे भाई, मजा आली. इकडे कसं झाडं कमी असल्यामुळे ना, म्हणजे डोंगर टू डोंगर दिसतो. आमच्या तिकडे तू डोंगरावर चढला ना झाडच, म्हणजे व्ह्यू नाही दिसणार. भूतनाथ टेम्पल आमचं फिरण झालेला. तर आम्ही आता दुसऱ्या लोकेशनवर जातलो. जास्त वेळ थांबाक नाही. बेळगाव साईडला कधी इलात ना तर नक्की भेट द्या. मस्त पीसफुल लोकेशन असा. सनसेटला येऊचो ट्राय करा, बरा वाटताला, शांत एकदम असं. तर ते अजून मागे फोटो काढतो सर, त्यांचे फोटो संपणार नाही. 1760 फोटो झाला. तरी आम्ही आता गाडीत बसतो, त्याच्यानंतर दुसऱ्या लोकेशनवर निघतो. चला हे बसा. आम्ही आता दुसऱ्या लोकेशनवर इलो. दुसरा पण आता टेम्पल असा. तुमका तांबडी सुर्लाचा टेम्पल माहीत असताला गोव्यातला, त्या टाईप टेम्पल असा. टेम्पलचं नाव असं कमल बस्ती. बेळगावातच असा. इल्यात का नक्की तुमका दाखवतोय बघा. तोच फील येतात भाई. बघ तसंच आहे यार टेम्पल. हे खूप जुनं आहे.
भाई 6 पिलर बघ, शाईन बघ, वर दिसतंय का काय माहिती. आई शपथ. आतमध्ये मी गेलेलो आहे पण मला कळलं की शूटिंग काढूक अलाउड नाही, म्हणजे जास्त काढूकच नाही मी आतमध्ये. पूर्ण गाभाऱ्यात वगैरे ना भाई काय थंडगार आणि एकदम साऊंड एकदम असं वाटतं की एकदम गपचूप. बघ ना कसलं आहे बघा, खूप जुना आहे. याची हिस्ट्री काय ती आपल्याला माहित नाही जास्त. तिथे बाहेर आहे बोर्ड आहे ते वाचूया मग. आणि पाय असले थंड होतात खाली. हे बघ ना कसलं आहे ते. दगड आहे हा पूर्ण, पण 1 पीस आहे काय हा वाटतं. त्याच्यात मग क्रेव केलं काय माहित. पण ते तांबडी सोरला टाईप वाटलं मला, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं मॉडर्न आहे. पण त्यावेळी क्रेव एवढं केलं कसं असेल. तेव्हा पण टेक्नॉलॉजी होती, आताच नाही. हे इन्फॉर्मेशन काय दिलंय वाचलं. कमल बस्ती तुम्ही वाचून घ्या काय का विलॉग, नाही तर लांब होतो. बाजूकच ना ह्या दुसरा टेम्पल असा बघा. ह्या पण थोडा छोटा असा, पण ह्याच्या आतमधली गेट बंद असा. आतमध्ये जाऊक दिनच नाही वाटतं, दरवाजाच बंद असा पूर्ण. भारी आहे आपण प्लेस. म्हणजे मी अजंठा वेरूळ गेलेलो आहे ना, खय गेल्यासारखं फील येतो मला परत. भाई पूर्ण दगडाचा. तर असे 2 स्पॉट आमचे फिरान झालेले असत. संध्याकाळचे 6 वाजलेत साधारण. याच्यानंतर आम्ही आता परत आत्याच्या घरी जातलो, जेवतलो वगैरे, झोपतलो आणि उद्या सकाळी आपण डायरेक्ट हम्पी जाऊन निघतलो. तर ह्यो व्लॉग मी आता विसरत संपवतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बरं रे, बाय.